मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं पुनश्च स्वागत आहे। आज आपण स्पेशल व्हेजी सिरीजमध्ये करतो आहोत एक चमचमीत व्हेजी व ती म्हणजे स्टफ टोमॅटो ग्रेव्ही म्हणजेच रस्सेदार भरले टोमॅटोची भाजी। झटपटीत स्टफिंग, थिक ग्रेव्ही व जबरदस्त चवीची शाही व्हेजी। शिवाय करायला अगदी सोपे। यासाठी लाल बुंद, जरा कडक व थोडे मोठे टोमॅटो आपल्याला हवे आहेत। हे बघा, आपण असे मोठे जरा घट्ट पण लाल बुंद असे टोमॅटो घेतले। आपल्याला याला मध्ये पोकळ करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी सुरीने अशी हलकेच याची चकती काढायची आणि त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण असा राऊंड करणार आहोत। आता तुम्ही सुरीने काढा किंवा हे असं पिलर ते आतमध्ये घालून आतला गर आपण असा काढून घेणार आहोत। असा गोल गोल फिरवलं पिलर की बघा गर निघतो। हे बघा, आपण या सर्व टोमॅटोंना असंच केलेलं आहे। पिलरच्या सहाय्याने आपण त्यांना बघा असं पोकळ करून घेतलेलं आहे। चला, आपण टोमॅटो हलो करून घेतले म्हणजे पोकळ करून घेतले। आता हे टोमॅटोचा जो पल्प आहे याचा वापर आपण वाटण करण्यासाठी करणार आहोत। ग्रेव्हीसाठी आपल्याला दोन प्रकारची वाटणं करून घ्यायची आहे। एक आहे टोमॅटोचं, तर त्यासाठी आपण 2 टोमॅटो, 6-7 काजू तुकडा घेतला तरी चालेल आणि काजू ऐवजी तुम्ही शेंगादाणे किंवा सुकं खोबरं किंवा ओलं नारळ तेही घेऊ शकता। आणि त्याचबरोबर आपण 2 काश्मीरी लाल मिरच्या ज्या मी 10-15 मिनिटं पाण्यामध्ये सोक करून ठेवल्या होत्या, भिजवून ठेवल्या होत्या ते, आणि आधी जे आपण टोमॅटो पोकळ करून घेतले तो निघालेला पल्प, हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहोत। हे आपलं टोमॅटोचं वाटण तयार होईल। दुसरं वाटण आपण कांद्याचं करणार आहोत। त्यासाठी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले, 4-5 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 हिरवी मिरची घेतली आणि 1 इंच आलं घेतलं। हे देखील मिक्सरमध्ये आपण छान बारीक वाटून पेस्ट करून घेणार आहोत। हे झालं आपलं कांद्याचं वाटण। आधी आपण स्टफिंग करून घेतोय, जे आपण टोमॅटोमध्ये स्टफ करणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम व्हायला ठेवलंय। यामध्ये आपण 1/4 टीस्पून जिरे घालूया, व्यवस्थित तडतडले। त्यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा कांदा जो मी बारीक कापून घेतला आहे तो घालूया। कांद्यावर आपण 1 हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली ती घालतोय आणि 1/2 टीस्पून आपण आलं लसूण यांची एकत्रित पेस्ट घालतोय। आपल्याला हा कांदा छान रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती। कांद्याचा रंग थोडा बदलला आहे। यामध्ये आता आपण शिमला मिरची घालतोय, मूठभर शिमला मिरची, कापून मूठभर होईल अशी, पण कशी अगदी बारीक कापलेली। आपण स्टफिंग करतोय ना, तर सर्व साहित्य पण छान बारीक कापून घेतलेलं आहे। शिमला मिरची, त्यानंतर एक टोमॅटो, छोटासा टोमॅटो, तो देखील त्यातील बी आपण बाजूला केलं आणि मग तो टोमॅटो घातला आणि त्याचबरोबर अगदी मूठभर ओले मटार। आता मटार थोडे मोठे मोठे होते, त्या स्टफिंगमध्ये ते टचटचीत दिसू नये म्हणून मी ते मधून कापून घेतलेले आहे। छोटे मटार असतील तर तुम्ही अख्खे घातले तरीही चालतील। आता आपल्याला हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे सारण, हे स्टफिंग शिजवून घ्यायचं आहे। याची फ्लेम आपण मीडियम केलेली आहे। बघा, टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आणि शिमला मिरची देखील व्यवस्थित परतली गेली। आपण अगदी बारीक कापून घातली ना, तेव्हा पटकन झालं। आता यामध्ये आपण 5-6 काजू बारीक कापून आणि बेदाणे ते देखील मी थोडेसे कापूनच घेतलेले आहे ते घालू। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, अवॉइड केलं तरीही चालेल, पण घातलं तर छान लागतं। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे ती आपण लो करूयात। यावर आपण घालतोय आता जे सर्व साहित्य घालणार आहोत आपण मसाल्याचे, ते आपण प्रत्येकी 1/2 टीस्पून घेतलेले आहे। हळद, लाल मिरची पावडर, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातली की नाही म्हणून तिखट बेतात घातलंय, धणे पावडर आणि जिरे पावडर।
आपण काही सेकंद परतून घेतला आहे। आता यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा बटाटा जो मी उकडून घेतला आणि त्यानंतर साल काढून ग्रेट करून घेतलेला आहे तो घालूया। आणि त्याचबरोबर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण पनीर ते देखील आपण ग्रेट करून घेतलंय। सर्व मिक्स करून घेतलं आपण। 2 मिनिटं आपण याला शिजू देऊयात मीडियम फ्लेम वरती। 2-3 मिनिटं परतून घेतलं आपण सर्व साहित्य। यामध्ये आपण आता घालूयात हाफ टीस्पून मीठ। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मीठ घाला। आणि या स्टफिंगला या सारणाला अजून चटपटीत बनवण्यासाठी आपण हाफ टीस्पून चाट मसाला घालतोय। आणि सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिटभर परतून घेऊया। आणि मिनिटभरानंतर एका ताटात काढून घेऊया, म्हणजे काय थोडंसं ते गार होईल। चला, मिनिटभर झालेला आहे। स्टफिंग आपलं ऑलमोस्ट रेडी आहे। आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये हे काढून थोडंसं गार होऊ देऊया। स्टफिंग आपलं गार झालेलं आहे आणि आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालतोय। आणि हे स्टफिंग आता आपण या टोमॅटोमध्ये स्टफ करणार आहोत, फिल करणार आहोत। चमच्याने करा किंवा हाताने, तुम्हाला जे सोपं जाईल ते। भरपूर आपल्याला यामध्ये स्टफिंग घालायचं बरं का। मग आपण पुरेसं स्टफिंग करून घेतलंय। बस अशाच प्रकारे आपण सर्व टोमॅटो स्टफ करून घेऊयात। स्टफ टोमॅटो आपण आता रोस्ट करायला भाजायला ठेवणार आहोत, म्हणजे थोडक्यात शिजायला ठेवणार आहोत। त्यासाठी आपण कढई गरम केली, त्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं, गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि यामध्ये आपण आता हे स्टफ करून घेतलेले टोमॅटो ठेवणार आहोत। हे टोमॅटो असे छान उभे राहावे म्हणून मी खालून ना अशी पातळ अशी चपटी काढून घेतली, म्हणजे बघा कसे व्यवस्थित ते उभे राहतात। बस आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे। कढईवर ठेवायचं आहे झाकण आणि प्रत्येक 2 ते 3 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत आणि त्या टोमॅटोची साईड बदलत राहणार आहोत। सर्व बाजूनी ते व्यवस्थित रोस्ट व्हावे याकरता। टोमॅटोची कढई आपण दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलेली आहे। आता आपण ग्रेव्ही करणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलंय आणि त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून साजूक तूप देखील घालतोय। गरम झालं की आपण फोडणी करतोय। हाफ टीस्पून जिरे, बघा जिरे छान फुललेत। त्यामध्ये आपण घालतोय 1 दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 1 तेजपात। फोडणी करताना आपला गॅस हाय होता, तो आता आपण लो टू मिडियम करणार आहोत। आणि यामध्ये आपण कांद्याचं वाटण, म्हणजे कांद्याची पेस्ट करून घेतली ना ती घालूया। सावकाश घाला, नुसतं अंगावरती उडू शकते। ही कांद्याची पेस्ट आपल्याला छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। बरं, आपण जे स्टफिंग केलं ते आपण टोमॅटोमध्ये भरलं, त्यानंतर थोडं उरलं तर त्याचं काय करायचं, तर ते 2 ब्रेड स्लाइसच्या मध्ये घालून छान सँडविच करता येतं। परोठ्यांमध्ये घालून परोठे बनवता येतात। आणि त्याचबरोबर सेम हे सारण आणि आता जी ग्रेव्ही करणार आहोत ती हे सेम तसं करून आपण स्टफ सिमला मिरची देखील करू शकतो। छोट छोट्या आकाराच्या सिमला मिरची घ्यायच्या, त्यात ते स्टफिंग घालायचं। आता आपण टोमॅटो कसे रोस्ट करायला ठेवले तसे ते रोस्ट करायला ठेवायचे आणि ग्रेव्हीत आपण करतोय। बस बघा, एका रेसिपीमध्ये तुम्हाला 2 रेसिपीज मिळाल्या, हो की नाही। चला, आपण कांद्याचा रंग बदलेपर्यंत ही पेस्ट कांद्याची छान भाजून घेणार आहोत। कांद्याच्या पेस्टचा रंग बदलला बरं का, छान लालसर झालेली आहे। गॅसची फ्लेम आपली लो आहेच। आता यावर आपण घालूया 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला।
1 टीस्पून आपण धणे पावडर घालतो आहोत, 1/2 टीस्पून जिरा पावडर आणि 1/2 टीस्पून गरम मसाला आपण पावडर घातलेली आहे। आणि आता आपण यावर घालणार आहोत टोमॅटो प्युरी। आपण कांद्याची देखील म्हणजे कच्च्या कांद्याचीच प्युरी केली होती आणि टोमॅटोचं देखील तसंच, त्यामुळं कांद्यासारखंच टोमॅटोची प्युरी देखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तर आपण घालूया। आपण टोमॅटोवर काय काय घातलं तर आपण काश्मीरी लाल मिरच्या आणि काजू घातले होते ना, असं आपण हे घालूयात वाटण आणि आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत। बरं, बाजूला गॅसवरती आपण जे टोमॅटो रोस्ट करायला ठेवले आहे तर ते मी थोडा वेळ झाला की चमच्याने फिरवून घेते, सर्व बाजूने ते छान रोस्ट होतील अशा बेताने मी त्यांची प्रत्येक वेळी साईड बदलते आहे। हां, आता आपण ही प्युरी गॅसची फ्लेम लो करूयात, त्यावर झाकण ठेवूयात आणि 3-4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊयात। हे बघा, आपले टोमॅटो बऱ्यापैकी रोस्ट झाले। हां, ज्या बाजूने व्हायचे तिथं असं फिरवून घ्यायचं आणि त्याची साईड बदलून बदलून आपल्याला हे सर्व बाजूने रोस्ट करायचे आहेत। मस्त, अजून आपल्याला एक 4-5 मिनिटं लागतील, थोडंसं कसर बाकी आहे टोमॅटोमध्ये। हे बघा, हे सर्व मसाला वाटण पण छान परतून घेतलंय। हां, तेल सेपरेट होत आहे, सुरेख। मसाला व्यवस्थित परतला गेला की मग ग्रेव्ही जबरदस्त होते। असं पण यामध्ये काजू घातले त्यामुळं जास्त तेल सुटणार नाही। बघा, दिसत असेल तुम्हाला तेल बाजू होत आहे, हो की नाही? बरं, एका बाजूला आपण 2 वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे ग्रेव्हीत घालायला। आपण थिक ग्रेव्ही बनवणार आहोत, त्याआधी आपण 1 वाटी घालूया आणि अंदाज घेऊन गरज वाटली तर आपण अजून घालू शकतो। आपण अर्धी वाटी अजून घालूयात, कारण आपल्याला ही ग्रेव्ही देखील छान उकळून घ्यायची आहे की नाही। गॅसची फ्लेम आता आपण मीडियम केलेली आहे। आता यावर आपण घालूया चवीनुसार मीठ। आणि घालूया 1 टीस्पून कसुरी मेथी। तुम्हाला हवं तर तुम्ही पावडर करून घातली तरीही चालेल। परफेक्ट। आता आपण गॅसची फ्लेम परत थोडीशी कमी करूयात, म्हणजे लो टू मीडियमच्या दरम्यान, आणि ही ग्रेव्ही 2-3 मिनिटं छान उकळून घेऊयात। आपण झाकण ठेवून उकळू देऊयात। 3-4 मिनिटं आपण ग्रेव्ही उकळतोय। वा, सुरेख, झकास, मस्तच झाली आहे ग्रेव्ही आणि कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशीच आहे। हे बघा, तुम्ही बघून घ्या, फार पातळ नाही आणि अगदी घट्ट नाही, दाट आहे। चला, ऑलमोस्ट होत आलीच आहे। सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालूया 1 चमचा लोणी आणि आपण गॅस बंद करूया। थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पेरूया। चला, गरमागरम भरवा टमाटर म्हणजे काय तर स्टफ टोमॅटो ग्रेव्ही आपण सर्व करून घेऊयात। थिक अँड रिच ग्रेव्ही, मजेदार स्टफिंग असलेलं स्टफ टोमॅटो ग्रेव्ही रेडी आहे।
सर्व करताना टोमॅटो उभा कट करून ग्रेव्हीसुद्धा सर्व करावा. बरोबर नेहमीची पोळी असो, नान असो किंवा रुमाली रोटी, ही व्हेजी तेवढीच जबरदस्त लागते. तेव्हा वीकेंड स्पेशल करण्यासाठी, पाहुण्यांच्या खास पाहुणचारासाठी किंवा छोट्या मोठ्या गेट टुगेदर पार्टीसाठी आपली आजची स्पेशल व्हेजी स्टफ टोमॅटो ग्रेव्ही खव्यानं नक्की ट्राय करा. तसेच वेगवेगळ्या स्पेशल व्हेजींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. लवकरच आणखीन एक स्पेशल व्हेजी रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.